नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आलात ना मुद्द्यावर. तुमचे सगळे पैसे मी परत करणार आहे. नाव गेट आउट. ठीक आहे, मला आत्ताच्या आत्ता सगळे पैसे हवेत. व्हॉट? कसं शक्य आहे? मग आरामात दे, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि हां, काय म्हणालीस तू? व्याज पण देणार ना? ठीक आहे, मग त्या व्याजाच्या बदल्यात आजपासून मी या रूममध्ये राहणार आणि या बेडवर झोपणार सुद्धा. तो डोळे मिचकावत बोलला आणि कपाट बंद करून लगेच अंगातला शर्ट काढून टाकला आणि बेडवरती आडवा झाला. ती रागाने त्याच्याकडे पाहत होती. त्यानं ग्रीशाच्या कपाळावरती ओठ टेकवले आणि डोळे मिटले. ती रागात त्याच्याजवळ आली. उठा. का? हा माझा बेड आहे आणि मी तुझा नवरा. त्यानं असं म्हणत तिला अंगावरती ओढून घेतलं. सोडा मला, ती त्याच्यावरनं उठण्याचा प्रयत्न करत बोलली. बाळ उठेल ना? तो तिला जबरदस्ती तसंच मिठीत घेऊन थोपटत बोलला. जे नातं मी मानतच नाही ते माझ्यावरती लादायचा प्रयत्न करू नका, ती बोलली. पण मी तर हे नातं मानतो ना. जेव्हापासून तुझ्या प्रेमात पडलोय तेव्हापासून कायम मी तुला माझी बायको मानत आलोय आणि नेहमीच मानणार. तुम्हाला काय वाटतं असं बोलून तुम्ही माझा निर्णय बदलू शकाल? माझ्या मनात तुमच्याबद्दल पुन्हा प्रेम निर्माण करू शकाल? गैरसमज आहे तुमचा, असं कधीच होणार नाही. ती त्याच्यावरनं रागानं उठली आणि बाहेर हॉलमध्ये गेली. किती हट्टी आहे ही. अवघड आहे देव तुझं. तो एक दीर्घ श्वास घेत बोलला आणि तिच्या मागे गेला. उद्याच मी नवीन इन्व्हेस्टर शोधणार आहे आणि या माणसाचे सगळे पैसे वापस करून याचे सगळे उपकार फेडणार आहे. ती सोफ्यावरती आडवी होत बडबडत होती. तो तिला पाहत होता. तिनं रागात नाक मुरडलं आणि डोळे बंद केले. देव तिच्या जवळ आला. गाथा, आज चल. मला नाही यायचं, ती बोलली. गाथा प्लीज, तू तर लहान बाळापेक्षा जास्त हट्टीपणा करतेस. हो, आहे मी हट्टी. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमचं गप झोपा. गाथा, तू आत येणार आहेस की नाही? नाही येणार. गाथा शेवटचं विचारतोय, तू आत येणार आहेस की नाही? नाही म्हणून सांगितलं ना. नाव गो. ओके. मग त्यानं तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं. हाऊ डेअर यू, सोडा मला. नो. तो तिला जबरदस्ती आत घेऊन गेला. तिनं हातपाय झटकले आणि त्याचा बॅलन्स गेला आणि दोघेही जवळजवळ पडता पडता वाचले. त्यानं तिला लगेच खाली सोडलं आणि त्याचाच फायदा घेऊन ती त्याला ढकलून कराटे पोज घेऊन उभी राहिली. अरे, तो तिच्याकडं आश्चर्यानं पाहत बोलला. डोंट टच मी, नाहीतर परिणाम वाईट होते. ती त्याच्यावर अटॅक करण्याच्या तयारीत होती. तुला कराटे येतं आणि कधी शिकलीस? तो शॉक होऊन बोलला. ब्लॅक बेल्ट आहे मी, माझ्यापासून लांब राहायचं. रिअली? आता तर तुला हात लावण्यात अजूनच मजा येईल, असं म्हणत त्यानं ही कराटेची पोझिशन घेतली. गाथाने त्याच्यावर अटॅक केला आणि त्यानं तो रोखला आणि लगेच तिच्या गालावरती किस केलं. ती रागात त्याच्याकडे पाहत होती. तुझा प्रत्येक वार मी प्रेमानं झेलेन, तो आय विंग करत बोलला आणि ती अजूनच चिडली आणि पुन्हा त्याच्या अंगावरती वार केला. त्यानं तोही रोखला आणि पुन्हा तिच्या दुसऱ्या गालावरती किस केलं. ती वार करत होती आणि हा डॉक्टर तिच्या प्रत्येक अवयवांवरती स्पर्श करत त्याच्या ओठांची मोहर उमटवत होता. त्याचा स्पर्श तिच्या अंगावरती काटा आणत होता आणि तिचं मन विचलित होत होतं आणि ती त्यामुळे अजूनच चिडत त्याच्या अंगावरती धावून जात होती. दोघेही हा प्रेमळ खेळ खेळता खेळता कधी बंगल्याच्या मागे असणाऱ्या स्विमिंग पूलजवळ आले, दोघांनाही कळालं नाही. पाठीमागे स्विमिंग पूल पाहून गाथा खुनशी हसली आणि त्याला पाण्यात पडायच्या मनीषानं त्याला जोरदार धक्का दिला, पण तोही अत्यंत हुशार आणि चतुर होता. तिच्या डोळ्यातील भाव त्यानं लगेच हेरले आणि त्यानं तिचा हात गच्च पकडला आणि दोघेही पाण्यात पडले. पूलमधील पाणी 2 फूट उंच उडालं. दोघेही आधी तळाशी गेले आणि नंतर पुन्हा वर आले. ती घाबरून दीर्घ श्वास घेत त्याला बिलगली. तो तिला मिठीत घेऊन पाण्यात उभा राहिला. पाणी तिच्या गळ्याच्या वर आल्यानं त्यानं तिला वर उचलून घेतलं
आणि तिनं लगेच तिचे पाय त्याच्या कमरेभोवती अडकवले. दोघेही चिंब भिजले होते. तो हसत तिच्याकडे पाहत होता आणि ती रागानं त्याच्याकडे. पाणी तिच्या डोक्यावरनं ओघळत चेहऱ्यावरनं ओठांवर येत होतं. तिचे ते भिजलेले नाजूक रसरशीत ओठ पाहून देवला आता राहावलं नाही आणि त्यानं तिच्या ओठांवरती ओठ टेकवत तिला किस केलं. तिनं त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अजूनच रफ किस करत होता. त्यानं तिला मिठीत अजूनच घट्ट आवळलं आणि तसंच पाण्यात गोल गोल फिरवत तिच्या ओठांचं रसपान करत होता. त्याचा स्पर्श इतका जादुई होता की तिचा विरोध हळूहळू कमी होत होता. नेहमीसारखा तीही त्याच्या स्पर्शात स्वतःला विसरून चालली होती. तिचे हात त्याच्या ओल्या केसांमधून फिरू लागले आणि त्याला अजूनच चेव चढला. त्याचा रफनेस हळूवार, शांत आणि कोमल झाला. तिनं डोळे बंद केले आणि त्याला साथ देत त्याच्या स्पर्शात विरघळत होती. बराच वेळ दोघेही एकमेकांमध्ये गुंतून पाण्यामध्ये तसेच होते. बाबा, तुम्ही इथे काय करताय? तेवढ्यात ग्रीशाचा आवाज आला आणि दोघेही तंद्रीतनं बाहेर येत दचकून तिच्याकडे पाहू लागले. तुझ्या माऊला स्विमिंग करायचं होतं ना, म्हणून आम्ही इथे आलो होतो. तुला करायचं का स्विमिंग? देव गाथाला बाजूला करत गडबडून बोलला. नो नो, यू कंटिन्यू. मला झोप येतेय, मी मॉमकडे जाते. ग्रीशा आळसावलेल्या आवाजात बोलली आणि बंगल्याच्या आत गेली. बेबी वेट, आय एम कमिंग, गाथा बोलली, पण देवनं तिला मागे खेचत पुन्हा मिठीत घेतलं. ती म्हणाली ना, यू कंटिन्यू. ती माझ्याकडे जातीये. तो तिच्या खांद्यावरती चेहरा ठेवत बोलला. लिव मी, गाथा ओरडून बोलली. नो. गाथानं त्याच्या पोटात जोरदार कोपरा मारला आणि देव कळवळून मागे झाला आणि ती पटकन पूलमधून बाहेर आली. दिस इज नॉट फेअर. अजून बराच रोमांस बाकी होता, देव मागणं बोलला. त्याला उत्तर न देता ती तशीच बंगल्यात पळाली. देव हसत तसाच पाण्यामध्ये स्विमिंग करू लागला. एक कळालं होतं त्याला की तिला पुन्हा स्वतःच्या जवळ आणायचं असेल तर त्याला अशा बऱ्याच प्रकारे तिला गोड जबरदस्ती करावी लागेल. त्याच्या हट्टापुढे तिचं काहीच चालत नाही हे मात्र खरं होतं. इकडे मॅक पुन्हा लंडनला परत गेला. देव आता पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये राहत होता. असेच काही दिवस गेले. छान सगळं चालू होतं. गाथा देवचे पैसे परत करण्याच्या प्रयत्नामध्ये होतीच. तिनं खूप बिझनेसमॅन लोकांशी कॉन्टॅक्ट केले, परंतु फारसा फायदा झाला नाही. अक्षय आणि आशूला तिला खूप समजावलं, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. तिला देवची कुठलीही मदत नको होती आणि अशातच मिस्टर शहा तिच्या ऑफिसमध्ये आले. ते गाथाच्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी तयार होते. समीर आणि गाथा खूप खुश होऊन त्यांनी त्यांचं स्वागत केलं. ते गाथाच्या केबिनमध्ये बोलत बसले होते. आय एम सॉरी समीर, मी या डीलसाठी थोडा वेळ घेतला, कारण मी कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करताना आधी सगळी माहिती करून घेतो आणि त्यानंतर जर मला फायदा वाटला तरच पुढे जातो. तुम्ही दिलेली ऑफर माझ्या कंपनीच्या ग्रोथसाठी नक्कीच फायद्याची ठरेल. येस मिस्टर शहा, तुम्ही ही डील ॲक्सेप्ट केली त्याबद्दल आम्ही तुमचे फार फार आभारी आहोत. आमच्याकडनं तुम्हाला कधीच कुठली अडचण येणार नाही, समीर बोलला. आपली मैत्री अशीच पुढेही राहील अशी अपेक्षा आहे, मिस्टर शहा गाथाला निहाळत बोलले. गाथाला ते पुन्हा खटकलं, पण ती शांत होती. डेफिनेटली, आपण असेच एकमेकांची साथ मिळून करत राहिलो तर आपण लवकरच देशाच्या टॉप कंपन्यांमध्ये स्थान मिळवू, समीर बोलला. बिलकुल. बरं, मी आता निघतो. डीलचे पेपर्स तयार झाले की आपण पुन्हा भेटू. हो, थँक्यू, समीर बोलला आणि मग त्याच्यासोबत बाहेर गेला. गाथा तिथेच बसून विचारात हरवली होती. तिला तो माणूस अजूनही बरोबर वाटत नव्हता. काय झालं गाथा, तू या डीलमुळे फारशी खुश दिसत नाहीयेस? समीर पुन्हा तिच्या केबिनमध्ये येत बोलला. नाही जिजू, मी खूप खुश आहे. तू मिस्टर शहाशी फारसं बोलत नव्हतीस का? आता तुम्ही दोघे बोलत होतात ना, म्हणून. नक्की? हो जिजू, तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर? हे काय विचारणं झालं का? गाथा, सध्या तो खूप पॉवरफुल बिझनेसमॅन आहे. तो आपल्याशी जोडला जातोय ही बातमी सगळीकडे पसरली की आपल्याला कुठेच जायची गरज नाही. सगळे स्वतःहून आपल्यासोबत बिझनेस करायला येतील आणि त्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होईल.
ठीक आहे, आपण लवकरात लवकर ही डील करू. हो, आणि तू कसलंही टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. आपण लवकरच सगळं पुन्हा परत मिळवू. समीर तिला प्रोत्साहित करत बोलला आणि तिने हसत हो मध्ये मान डोलावली. इकडे देव हॉस्पिटलनंतर त्याच्या मॅन्शनवर माईला भेटायला आला होता. राधिका, माई, शिव आणि देव गप्पा मारत होते. देव ग्रीशाच्या सगळ्या बदमाशी त्यांना सांगत होता आणि सगळे हसत होते. तुझी पोरगी खूपच आगाऊ आहे बाबा, मोठी झाल्यावर काय काय कारनामे करेल सांगता येत नाही, शिव बोलला. भाऊजी, तुम्हाला सारखं तिच्या मागे राहावं लागत असेल ना, राधिका बोलली. म्हणजे देव पुढे डॉक्टर केस सोडून मुलीचा बॉडीगार्ड होणार, शिव बोलला. माझी मुलगी आगाऊ असली तरी फार समजूतदार आहे. माझी प्रत्येक गोष्ट ती ऐकते आणि त्याचाच गाथाला राग येतो. ती चिडून अगदी लाल होते, देव हसत बोलला. त्याच्या चेहऱ्यावरती खरं हसू पाहून माई सुखावली. ती प्रेमानं त्याच्याकडे पाहत त्याचं बोलणं ऐकत होती. माई, तुम्ही काहीच बोलत नाही, राधिका बोलल्या. तुम्ही बोलताय ना ते ऐकते. देवला असं मनापासून हसताना बोलताना पाहून फार आनंद होतोय. माई देवच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत बोलली. देवनं त्याच्या हातामध्ये ओठ टेकवले. खरं सांगू माई, तुला सोडून मला तिथे बिलकुल करमत नाही, देव बोलला. काही दिवसांचाच प्रश्न आहे ना, त्यानंतर तू, गाथा आणि माझी नटखट नात माझ्यासोबत इथेच राहणार ना, माई बोलली. भाऊजी, मला गाथाताईंना भेटण्याची फार इच्छा आहे, त्यांना एकदा घेऊन या ना, राधिका बोलली. ती नाही येणार अजून, तिचा पूर्ण राग गेलेला नाहीये, देव दीर्घ श्वास घेत बोलला. उद्या रविवार आहे, मी राधिकाचा छोटासा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय. त्यानिमित्तानं गाथा आणि तिच्या सगळ्या परिवाराला आमंत्रण दिलं तर, माई बोलली. ग्रेट आयडिया माई, मी स्वतः गाथाला फोन करतो, ती नक्कीच खुश होईल, शिव अगदी खुश होत बोलला. फोन करण्यापेक्षा आपण घरी जाऊ, जास्त फरक पडेल, माई बोलली. चालेल, शिव देखील बोलला. मग सकाळी माई आणि शिव गाथाच्या बंगल्यावर आले. त्यांना पाहून ग्रीशा आणि सत्यम खूप खुश झाले. माई त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट्स घेऊन आली होती. तुम्ही सकाळी सकाळी अचानक इथे आलात, सगळं ठीक आहे ना, यशोदा मावशी काळजीनं बोलल्या. सगळं ठीक आहे, मी तुम्हाला आज संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण द्यायला आली आहे. आमंत्रण? माया प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांना पाहत बोलली. शिव बाप होणार आहे. राधिकाला आता 9 महिने संपतील. माझ्याशिवाय या दोघांना कुणी नाही, त्यामुळे मी तिचं डोहाळ जेवण करण्याचा एक छोटासा कार्यक्रम ठेवलाय. तुम्ही सगळे येऊन तिला, तिच्या होणाऱ्या बाळाला आशीर्वाद द्या. ही शिवची मनापासून इच्छा आहे, माई बोलली. यशोदा मावशी आणि माया गाथाकडे पाहू लागल्या. मावशी आणि ताई येतील, मला नाही जमणार, गाथा बोलली. गाथा प्लीज, तू आलीस तर मला आणि राधिकाला फार आनंद होईल. तिला तुला भेटण्याची फार इच्छा आहे. आय एम सॉरी शिव, मला खरंच जमणार नाही, गाथा बोलली. प्लीज गाथा, माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा क्षण आहे, जो मला तुझ्यासोबत वाटायचा आहे. प्लीज नाही म्हणू नकोस, शिव तिला रिक्वेस्ट करत बोलला. तिला शेवटी त्याचं मन मोडवलं नाही आणि ती हलकसं हसली. ठीक आहे, येईन मी, गाथा बोलली आणि शिवने तिला आनंदाने मिठी मारली. देव देखील खूप खुश झाला. संध्याकाळी 5 वाजता, उशीर करू नका, कारण तुम्ही आल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही, माई बोलली. आम्ही येऊ वेळेत, यशोदा मावशी बोलल्या. मग मावशी आणि शिव तिथून निघाले. फंक्शनची तयारी करायची होती म्हणून देव पण त्यांच्यासोबत जात होता. मध्येच ग्रीशा आणि सत्यमने हट्ट धरला की त्यांनाही बाबाच्या मॅन्शनवरती जायचंय. मग मायाने त्यांना छान तयार करून दिलं आणि देव त्यांनाही सोबत घेऊन गेला. माया, रिकामं जायला बरं दिसत नाही. शिव आणि त्याच्या बायकोसाठी कपड्यांचा आहेर आणि काही भेटवस्तू आणाव्या लागतील, यशोदा मावशी बोलल्या. तुम्ही काय काय लागेल त्याची लिस्ट बनवा, आपण जाऊयात घ्यायला, माया बोलली. ठीक आहे. मग मावशीनं पटापट सगळं आवरलं आणि एक यादी तयार केली. माया आणि मावशी समीरसोबत मार्केटमध्ये निघाल्या. गाथा, तू येणार आहेस का, समीर बोलला. नाही नको, मला थोडं ऑफिसचं काम उरकायचंय, तुम्ही जा. गाथा, जी लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसली होती, ती त्यांच्याकडे न पाहताच बोलली.
गाथा, आज साडी घालावी लागेल बाळा, तर आवरून बस, तुला आवरायला फार वेळ लागतो, मावशी बोलली. मी ड्रेस घालणार आहे मावशी, गाथा बोलली. अगं, अशा कार्यक्रमात साडीच घालतात बाळा, मावशी बोलली. ठीक आहे, ठीक आहे, नाही तयार होऊन बस, आम्ही आलं की निघू, माया बोलली. हो, आता तुम्ही जा बरं, मला डिस्टर्ब करू नका, गाथा वैतागत बोलली. चला, ती होईल वेळेत तयार, समीर देखील हसत बोलला. मग समीर, माया आणि मावशी बाहेर गेले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता चालू आहे ही स्टोरी पुढे पुढे पाहूयात पुढे अजून काय घडते ते. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.